चला या ठिकाणी रसायनी मोपाडा संघाला विनंती आहे की आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रवाना करायचे. आजच्या शेवटच्या दिवसात अंतिम दिवसा मात्र आपल्याला या ठिकाणी चांगल्याशा बिग फाईट मॅचेस पाहायला मिळतील. पहिला सामना आपण अतिशय रोमांचक स्थितीत पाहिला, कोंबळवाडी अगेन्स्ट चापेवाडी. त्या सामन्यामध्ये मात्र चापेवाडी संघाने बाजी मारले, परास्त व्हायला लागलं कोंबळवाडी संघाला. शेवटच्या क्षणाला सलामीची जोडी पाहतोय शुभम, नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत, दोन्ही सलामीची जोडी पाहतोय आपण. या ठिकाणी सामना मात्र 4 षटकाचा असेल. तर या ठिकाणी प्रशांत या खेळाडूच्या पायाला थोडीशी दुखापत असल्या कारणाने तो मात्र या ठिकाणी शूज घालू शकत नाही. तर कृपया मोपाडा संघाने सहकार्य करायचं आहे. बदलापूर मोपाडा संघ निश्चितच या ठिकाणी दुखापत पायाला असल्या कारणाने या ठिकाणी शूज घालण्यामध्ये मात्र थोडासा अडथळा त्याला जाणवतोय, त्रास होतोय. तर या ठिकाणी निश्चितच सहकार्य केलं जाईल, यात मात्र शंका नसेल. खेळाडू या ठिकाणी मात्र निश्चितच दाखवले जाईल. या ठिकाणी दोनही संघांना आवर्जून सांगेल फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल याची मात्र नोंद घ्यायची. सलामीची जोडी पाहतोय प्रशांत, नॉन स्ट्राईकला शुभम. दोन्ही संघांना या ठिकाणी लाख शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, डावकुडी हाताचा वेगवान गोलंदाज अजयला पाहतोय आपण. निश्चित या ठिकाणी आजच्या या सामन्यामध्ये मात्र राहुल हिरवे नसतील, त्याची मात्र कुठेतरी या ठिकाणी निश्चितच या बदलापूर मोपाडा संघाला नक्कीच त्याची उणीव भासेल. तर लेस प्ले पंचाचा सिग्नल येतोय. 4 षटकाचा सामना. पहिला चेंडू उडवून दिलाय, शतरक्षक आहे त्या ठिकाणी, शतरक्षकडून चुका नसतील. पहिला आदरा गोल्डन विकेट प्राप्त केली गेली 0 आकड्यावर. प्रशांत बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज पाहतोय आपण सोमनाथला. जर मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती सुनील शिंदे, मोहन पारधी सारख्या विस्फोटक फलंदाजाची. तशीच विकेट मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला. प्रशांत सारखा एक विस्फोटक फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. बदलापूर मोपाडा संघाचा गोलंदाज अजय लॉंग ऑफला फटका मारला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र शतरक्षक तैनात होता आणि त्याच्याकडून मात्र या ठिकाणी चुका नव्हत्या आणि निश्चितच या ठिकाणी संघाचा अकाउंट न खोलता या ठिकाणी मात्र माघारी परतला प्रशांत. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण सोमनाथला. P1चा षटक चालू आहे. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी अतिरिक्त उसळी मिळाली. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी सुसाट वेगाने निघून जाईल. निर्धाव चेंडू. या ठिकाणी चांगली सुरुवात मी म्हणेल मोपाडा संघासाठी झाले. बदलापूर मोपाडा संघ, दुसऱ्या बाजूला रसायनी मोपाडा संघ. आता मात्र ब्लॅकच्या स्लॉट मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल 1 बाव सीमा पार आर पार. चौकाराने मात्र या ठिकाणी श्रीगणेशा केला जातोय. निश्चितच या ठिकाणी कुठेतरी सुरुवात तर मी म्हणे चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर विकेट, गोल्डन विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. आता कुठेतरी या ठिकाणी धावफलक घालवण्याचं काम मात्र सोमनाथच्या माध्यमातून केलं जाते. चौकार पाहिला आपण. मिडॉन मध्ये फटक्याला सजवला होता. P1चा पुरेपूर फायदा. 30 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक आहे, त्याचा फायदा उचलताना पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची कडा आणि या ठिकाणी घडतंय काय, लेग स्लिप मध्ये या ठिकाणी जल टिपला गेलाय. गडी बाद. या ठिकाणी दुसरा आदरा
रसाने मोपाडा टीमला सोमनाथ बॅक टू पॅव्हलियन. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय आपण प्रशांतला. विचार केला तर चांगलाच प्रत्येक चेंडूचा चांगलासा अपडेट पाहायला मिळतं आपल्याला. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून चांगलाच टीम वर्क्स त्यांच्या माध्यमातून पाहतं. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येक क्षणाचा या ठिकाणी शून्यक्षण टिपण्याचं कार्य मात्र उत्तमरित्या त्यांच्याकडून केलं जातं. चौथा दिवस आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करेल. प्रत्येक चेंडूचा अपडेट या ठिकाणी अचूक पाहायला मिळतो आपल्याला. प्रशांत पाहतोय नवीन फलंदाज या ठिकाणी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. घडतंय काय बॅटची कडान या ठिकाणी तिसरा आदरा मोपाडा टीमला. प्रशांत बॅक टू पॅव्हलियन. शेवटचा चेंडू असेल मयूर. पहिल्या सामन्यामध्ये चित्र पाहिलं होतं तसं चित्र आपल्याला तशी स्थिती या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये सुनील शिर या गोलंदाजाने सुद्धा कोंबळवाडी संघाचे पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज मात्र बाद केले होते. तशाच प्रकारची परिस्थिती मात्र आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. जवळजवळ 3 फलंदाज मात्र 5 चेंडूमध्ये माघारी परतलेत. प्रशांत असेल, त्यानंतर सोमनाथ, त्यानंतर दुसरा प्रशांत असेल. हे मात्र या ठिकाणी टॉप ऑर्डर आहे ते पूर्णपणे स्वस्त्यामध्ये या ठिकाणी माघारी परतले. परंतु शुभमला मात्र विसरून जमणार नाही या बदलापूर मोपाडा संघाला. मयूरला पण पाहतोय नवीन फलंदाज. धापलचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा चेंडू असेल. मयूरला पाहतोय नवीन फलंदाज नॉयचेकला शुभम. शुभमचा विचार केला तर चांगला फलंदाज आता खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नसेल. या ठिकाणी निर्धाव चेंडून या ठिकाणी वरची सांगता झाली. 4च धावा 3 गड्याच्या बदल्यात. तर या ठिकाणी मी निश्चित एवढंच म्हणेन की पूर्णपणे या ठिकाणी धावसंख्येला मात्र लगाम लावून ठेवलाय, बांधून ठेवलाय. पुरेपूर फायदा उचलता नाही आला या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. पाहिजे तशी मात्र बॅटिंग पाहायला मिळाली नाही. जर विचार केला तर सोमनाथच्या बॅटमधून आपण मिडॉनला एक चौकार पाहिला होता. त्याचा अपवाद वगळता मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 4च धावा आणि 3 गडी मात्र या ठिकाणी तंबूमध्ये परतले. तर या ठिकाणी चेंडू फुटला किंवा हरवला तरच नवीन देण्यात येईल. चॉईस बॉल नसेल. जो स्टार्टिंगला तुम्ही चॉईस बॉल केलाय तोच या ठिकाणी देण्यात येईल. सर्वांना मात्र सारखा नियम असेल अशा मात्र आयोजकाच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना आल्यात. जे आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील ते मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र माझ्या माध्यमातून केलं जाईल. यात मात्र कोणत्याच संघाची बाजू मांडली जाणार नाही याची मात्र नोंद असू द्या या मोपाडा संघाला. कारण मोपाडा संघाचा विचार केला तर खालापूर तालुक्यातील संघ, त्यानंतर एक अंबरनाथ तालुक्यातील संघ, दोन्ही संघाला पाहतोय. पहिला सामना सुद्धा तसाच पाहिला होता. कर्जत तालुका विपक्ष अंबरनाथ तालुका असा सामना पाहिला. कोंबळवाडी पक्ष चाफेवाडी. तर आनंदला पाहतोय आपण दुसरं षटक सांगीकोटातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. चिकनीचीवाडी एंडकडून या ठिकाणी गोलंदाजासाठी सज्ज होईल. राईट ऑन द विकेट. जर विचार केला तर शुभमचा सलामीसाठी गेलाय आणि अजूनपर्यंत सुद्धा एक चेंडू सुद्धा या ठिकाणी खेळून काढला नाही. आता कुठेतरी मी म्हणेन या शुभमला काहीतरी करामत करावी लागेल. आपल्या संघासाठी धावा बनवावे लागतील. तर या ठिकाणी निश्चितच पुरेपूर फायदा उचलावा लागेल विस्फोटक. तर मोपाडा संघाला विनंती आहे की आपण सामना स्पीडअप करायचा आहे. या ठिकाणी निश्चितच एक षटकाचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा या ठिकाणी
खर्च दिल्यात. तर या ठिकाणी मी सुनील दादा शेंडे यांना विनंती करतो की आपण 1 मिनिट या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करायचे याचा दादा आपण. तर मी दादाने विनंती करतो की याचा आपण या ठिकाणी आणि इकडेच थांबायचं, व्यासपीठावर येऊन बसायचंय आणि कृपया या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं. तर सुनील दादा शेंडे यांना विनंती करतो की आपण याचं कृपया. तर या ठिकाणी निश्चितच 1 वर्ष नंतर या ठिकाणी सबस्टिट्यूट प्लेयर घेतला गेलाय. त्याची मात्र अगोदरच कल्पना दिली होती आयोजकांना आणि अंपायर्सला. निश्चितच 4 षटकाचा सामना आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतर या ठिकाणी धावा लावल्या गेल्यात. 3 गड्याच्या बदल्यात 4 धावा. निश्चितच या ठिकाणी सबस्टिट्यूटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र गडी बदली केला गेलाय. गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण. सांगी कोटरने दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी आनंदला पाहतोय. शुभमचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज मैदानाच्या चौथ्या बाजूला. फटके गवाळण्याची क्षमता. पहिला चेंडू या ठिकाणी कुठेतरी भरकटलाय. अवंतर चेंडू न खाता पिता मात्र एक धाव निश्चितच या ठिकाणी जोडली जाईल या रसायने मोपाड्याच्या संघामध्ये. शुभमला आता कुठेतरी या ठिकाणी आपली विकेट मात्र थांबून ठेवावी लागेल. स्वस्त्यामध्ये मात्र विकेट गमावून जमणार नाही कारण स्वस्त्यामध्ये बाद झालेत. आता प्रशांत असेल शुभम आता मात्र फटका चांगला एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. निश्चितच या ठिकाणी बघता बघता बांबळ उडाली होती क्षेत्ररक्षकाची आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज मात्र मैदानाच्या क्रीजमध्ये सेफमध्ये सुरक्षित उभा आहे. 2 धावा या ठिकाणी मात्र रोखू शकत नाही. सुरेश होता त्या ठिकाणी थोडीशी बांबळ उडाली आणि 2च धावा या ठिकाणी. कुठेतरी या ठिकाणी या चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवायला गेल्या शुभम आणि मयूरला. प्रशांत आणि सोमनाथ, त्यानंतर अजून एक प्रशांत हे मात्र माघारी परतल्यानंतर कुठेतरी आता काहीतरी करामत दाखवायला गेल्या प्रशांतला शुभमला. आकुटाप्याचा जणू मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी लाईन भरकटलाय. दबावमध्ये गोलंदाजी पाहतोय आपण. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर या ठिकाणी दुसरा अवंतर चेंडू वाईट चेंडू. या ठिकाणी कुठेतरी मी म्हणेन आनंद मात्र दबावामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय आपण कारण फलंदाज सुद्धा अतिशय स्फोटक फलंदाज समोर उभा आहे. त्याचं दडपण निश्चित असेल. फुलटॉस चेंडू फटका चांगला सजवला. स्टेट डायव्ह केला एकदा पूर्ण. संतोष आहे. संतोषकडून चुका नसतील. संतोषचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर काय गोल्डन विकेट टिपली होती. गोल्डन जेल पकडला होता प्रशांतचा आणि या ठिकाणी मात्र 0वर बाद झाला होता. पहिल्या चेंडूवर प्रशांतचा खेळ संपुष्टात आला होता. त्यालाच पाहिलं आपण मागच्या चेंडूवर संतोष काही क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफला. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू. राहुल आहे त्या ठिकाणी. राहुल कडून चुका नसतील. चौथा आद्रा रसायने मोपाडा टीमला. मयूर बॅक टू पहिलेन. मी म्हणेन चांगलं उत्कृष्ट जल टिपलं गेलं राहुलच्या माध्यमातून. चांगल्या फलंदाजा या ठिकाणी खेळ संपुष्टात आला. मयूर होता. फक्त आणि फक्त 4 धावा जर विचार केला ना पिवनच्या पहिल्या षटकामध्ये सोमनाथच्या बॅटमधून मात्र एक चौकार पाहिला होता ना तिथपासून मात्र आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळत नाही. सिंगल डबल साठी या ठिकाणी झगडताना संघर्ष करताना पाहतो या रसायने मोपाड्याच्या फलंदाजाला. मोठी फटकेबाजी या ठिकाणी मात्र
करू देत नाही गोलंदाज मोपाड्याचे. आता मात्र फटका चांगला आहे, सुरेश आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी घडतंय काय, शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडू हातामध्ये निसटला आणि बघता बघता 2 धावा निश्चितच या ठिकाणी घेतल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, निश्चितच नसेल. या ठिकाणी फटका पाहू शकाल आपण, कव्हर पॉइंट मध्ये फटक्याला सजवला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, दूरवरचा अंतर कापून गेला होता. सुरेश होता त्या ठिकाणी, सुरेश केवारीकडून मात्र चुका झाल्या. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा. कुठेतरी या एका दोन धावेचा मात्र कुठेतरी भुर्दंड मात्र सोसावा लागतो, ते मात्र आपल्याला ठाऊक आहे. या धावा कुठेतरी रोखून धरावे लागतील. मोठा फटका खेळायचा होता, लाईन चांगली आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. धावफलकाचा विचार केला, फक्त आणि फक्त 11 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. काय कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. धावा काढण्यापासून पूर्णपणे वंचित दूर ठेवला या फलंदाजाला. आखू टप्प्याचा चेंडू, बॅट मात्र जोरात फिरवली होती या ठिकाणी. निर्धाव चेंडू निवडची सांगता होईल. बघता बघता या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि फक्त 11 धावा या ठिकाणी जोडले गेल्यात, लॉस ऑफ 4 विकेट. तिसरं षटक पाहतोय आपण, राहुलला पाहतोय. आता मात्र फटका चांगला, 1 धाव तर निश्चितच घेतली गेले. शतरक्षक तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे धोक्याची घंटा या ठिकाणी. बघता बघता चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी निश्चितच 2 धावा या ठिकाणी धावून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय शुभम असेल, त्यानंतर रवी. या ठिकाणी कुठे कुठे सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चांगला समाचार घेतलाय, फटका मात्र चांगला आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावर, मैदानाच्या बाहेर, सीमा पार, चौकार. आता कुठेतरी धावफलक वेगाने पुढे सरकवण्याचं काम पाहतोय आपण. फटका पाहू शकाल आपण, स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवला होता, कमालीचा फटका होता, फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. 4 धावा. आलाय बॉल. आता मात्र तुम्ही प्रशांत शुभमला मात्र शांत ठेवू शकत नाही. आता मात्र जर विचार केला ना, आता मात्र त्याचा मैदानावर जम बसलाय. जसा जम बसला मैदानावर तसा तुटून पडलाय या राहुल गोलंदाजावर. 2 चेंडू समाचार घेतलाय, 6 धावा खर्च केल्या राहुलने. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक तैनात आणि या ठिकाणी या मॅचची गोल्डन विकेट. शुभम बॅक टू पॅव्हलियन. बाद चेंडू मध्ये या ठिकाणी 9 धावा निश्चितच आपल्या संघासाठी योगदान दिलं शुभमने. परंतु या ठिकाणी फटका तर मी म्हणेन चांगला खेळला होता, परंतु या ठिकाणी घडलं काय, चेंडूने मात्र उंची जास्त घेतली असल्याने लांबी मात्र जास्त मिळाली नाही आणि या ठिकाणी सोपा जेल या ठिकाणी टिपला गेला. मला वाटतं अजय होता त्या ठिकाणी, अजयकडून चुका नसतील. 5वा आदरा जवळजवळ या ठिकाणी 17 या धावसंख्येवर मात्र निम्मा संघ या ठिकाणी माघारी परतलाय, तंबूत परतलाय. या रसाने मोपाडा संघाचा अंकितला पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय आपण अनिकेतला. जवळजवळ 17 आकड्यावर मात्र निम्मा संघ गारद झालाय. या ठिकाणी कुठेतरी आता काहीतरी करामत करावी लागेल, कुठेतरी धावा या बनवायला लागतील आपल्या संघासाठी. आता मात्र फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका, 1 धाव. अजय याला दूरवरचा अंतर कापून आला होता, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1च धाव. चांगलाच क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अजयच्या माध्यमातून.
चेंडू सुद्धा या ठिकाणी चांगल्यापैकी फेकले जातात राहुलच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहतोय, वाट गोलंदाजी जर विचार केला तर पहिल्या चेंडू डबल, त्यानंतर चौका, त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केली शुभम सारख्या फलंदाज. आता मात्र बॅटच्या गडामध्ये चेंडू, असे चेंडूला सोडणार नाही. हा येतोय मोपाडा संघासाठी मोठा फटका, बिग हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार. आल्यास आपल्या नावाची शाप मात्र सोडली. या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल, 24 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू, 4 चेंडू 8 धावांची या ठिकाणी खेळी खेळतोय अनिकेत. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूने ओव्हरची सांगता होईल. बघता बघता या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू मध्ये 24 धावा या ठिकाणी निम्म्या गड्याच्या बदल्यात या ठिकाणी लावल्या गेल्यात मोपाडा संघाने. तर उर्वरित अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर या ठिकाणी शेवटच्या चेंडू षटकामध्ये किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील ते मात्र पाहणं आपल्याला या ठिकाणी निश्चितच एक रोमांचक पाहता येईल. गोलंदाज पाहतोय आपण, विजयला पाहतोय. स्लॉगवरचा षटक, शेवटचा षटक, हाणामारीचं षटक. किती धावा या षटकामध्ये कुठून काढतात हे रसायनी मोपाडा संघाचे फलंदाज अनिकेत असेल, रवी असेल. रवीचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवर काय अप्रतिम फटका खेळला होता. मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं होतं आणि मोठा फटका पाहिला आपण या सामन्याचा. मिडॉनच्या डोक्यावरून या ठिकाणी निश्चितच षटकार मारला होता. अनिकेतला पाहतोय. आता मात्र खोदून काढला होता बॅटची कडा, एकदा पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दूरवरचा अंतर कापून आला होता. बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक तैनात होता, राहुल हिरे होता त्या ठिकाणी आणि या ठिकाणी निश्चितच एकच धाव. 25 धावा या ठिकाणी 5 गड्याच्या बदल्यात लावल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडू मात्र या ठिकाणी खेळून काढावे लागतील. त्या 5 चेंडू मध्ये कुठपर्यंत या ठिकाणी मजल मारतात. आता मात्र खोदून काढला होता या ठिकाणी चेंडू मात्र चांगला होता, एकच धाव. मी म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी पाहतोय. मोठे फटके खेळण्यापासून मात्र पूर्णपणे या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकून ठेवल्यात की काय असं वाटतंय. मोठे फटके खेळण्यापासून अजिबात संधी देत नाही, संधी मात्र निर्माण करून देत नाही. त्यालाच पाहतोय आपण विजयला. पुलटा चेंडू, फटका चांगला आहे, एकदा पूर्ण. त्या ठिकाणी अजय कडून चुका नसतील, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. बघता बघता या ठिकाणी सिंगलने काय फारसा फरक पडणार नाही हे मात्र या बदलापूर मोपाडा संघाला माहिती आहे. धावसंख्या मात्र निश्चितच कमी धावसंख्या आहे. आता मात्र बॅटच्या स्वारमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, विकी होता त्या ठिकाणी आणि या ठिकाणी घडतंय काय, 6वा आदरा मोपाडा टीमला. रवी बॅक टू पहिलन. नवीन फलंदाज पाहतोय आपण सुभाषला. 27 आकड्यावर या मात्र मोपाडा रसायनी मोपाडाचे जवळजवळ 6 फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी परतलेत. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये कोमळवाडी संघ एक दादा संघ होता, त्यांना मात्र ऑल आउट करण्याचा विक्रम या ठिकाणी चापेवाडी संघाने करून दाखवला. शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मात्र पूर्ण संघ ऑल आउट केला आणि या स्पर्धेचा ऑल आउट संघ होणारा ठरला कोमळवाडी संघ. त्यांना मात्र परास्त केलं चापेवाडी संघाने. कमालीची गोलंदाजी पाहिली आपण पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. लाईन चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावफलका विचार केला तर फक्त आणि फक्त 27 धावा. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 28 धावा लावल्या होत्या धावफलकावर 4 षटकामध्ये. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी फलंदाजाला अडथळा जाणवता. आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, एकच धाव. या ठिकाणी बघता बघता 4 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलक विचार केला तर 28 धावा. येणारे 24 चेंडू 29 धावांची गरज असेल. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कोमळवाडीने फलंदाजी करत असताना 28 धावा बनवल्या होत्या आणि ते 29 धावांचा सहजरित्या पाठलाग केला होता चापेवाडी संघाने. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा चित्र तेच आहे. धावसंख्या टार्गेट सुद्धा 29 धावांचा आहे, परंतु या ठिकाणी रसायनी मोपाडा संघ ते 29 धावा रोखून ठेवेल की
त्या 29 धावा बदलापूर मोपाडा संघ सहज कुठून काढेल हे मात्र येणारे 24 चेंडू आपल्याला सांगून जातील. सामना पाहतोय आपण शेवटच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण मेगा फायनलचा दिवस पाहतोय आपण. ओमसाई ग्रुप सारोली आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण चिकनीचवाडी या मैदानावर. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, चौथा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. पहिला सामना पाहिला कोंबळवाडी विपक्ष चापेवाडी संघाने बाजी मारली. त्यानंतर दुसरा सामना पाहतोय आपण रसायनी मोपाडा अगेन्स्ट बदलापूर मोपाडा. प्रथम फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये 28 धावा कुठून काढल्यात. रसायनी मोपाडा संघाने 24 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल तर या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी 2 धावेने पेनलाइज केलं गेलंय या रसायनी मोपाडा संघाला. कारण 12 प्रतिनिधी मात्र तुमच्याकडे जो आहे तो मात्र कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये नसल्या कारणाने तुम्हाला मात्र निश्चितच या ठिकाणी 2 धावेने दंडित केलं जाईल. हे मात्र याची नोंद घ्यायची. दुष्काळात 13वा महिना अशीच काही स्थिती या ठिकाणी पाहतोय आपण. अगोदरच या ठिकाणी धावसंख्या मात्र कमी आहे. त्यातच या ठिकाणी 12 प्रतिनिधी सुद्धा कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये नसल्या कारणाने 2 धावा या ठिकाणी निश्चितच मोपाडा बदलापूरच्या खात्यामध्ये निश्चितच ऍड केल्या जातील. आणि अजून एक विनंती असेल, रसायनी मोपाडा संघाचे प्लेयर सुद्धा कमी आहेत, 10 प्लेयर आहेत. 10 प्लेयर असल्या कारणाने तुम्हाला मात्र 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एकच क्षेत्ररक्षक तैनात करायचा आहे. याची मात्र नोंद घ्यायची. या ठिकाणी सलामीची जोडी पाहतोय आपण बदलापूर मोपाडा संघाकडून राहुल हिरवे असतील आणि विकी भवर यांना पाहतोय आपण. सहजात साधा असं सोपं समीकरण आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या. त्यातच या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पॅनल्टीच्या मात्र अगोदरच खर्च करून बसलाय रसायनी मोपाडा संघ. निश्चितच या ठिकाणी पॉवर प्लेचं एक षटक संपल्यानंतर जेवढ्या धावा होतील त्या धावसंख्येमध्ये मात्र या 2 धावा निश्चितच या ठिकाणी जोडल्या जातील. याची मात्र दोन्ही संघाने नोंद घ्यायची. शुभमला पाहतोय आपण P1च्या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म द विकेट राहुल मारा करेल. आता मात्र बॅट चेक करा. या ठिकाणी चारची संधी आणि या ठिकाणी करतोय काय सोमनाथ कडून चुका पाहतोय आपण लेग स्लिप मध्ये. ज्याप्रमाणे गोल्डन विकेट प्राप्त केली होती पहिल्या चेंडूवर अजय या गोलंदाजाने चांगलं जल टिपलं होता लॉंग ऑफला संतोषने. तशी संधी मात्र लेग स्लिप मध्ये आली होती चालून सोमनाथला, परंतु या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाही. या ठिकाणी मात्र रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण तुम्ही जल कसा सोडला. लॉलीपॉप जल होता. पुन्हा एकदा आता मात्र फटका चांगला आहे. गॅप आहे मोठा. धावानं नाही तोटा. चौकाराने या ठिकाणी श्री गणेश करतोय. राहुल हिरवे आपल्या नावाची शाप सोडतोय. या ठिकाणी निश्चितच पलक जाम पोहोचलाय. बिनबाद 4 धावा. या ठिकाणी मी म्हणेन थोड्या चुका पाहायला मिळाल्या आपल्याला. पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट प्राप्त करण्याची संधी मात्र जसं तसं उत्तर देण्याची संधी आली होती चालून, परंतु तसं मात्र घडलं नाही. संधी गमावली. त्याचाच फायदा उचलताना पाहतो. आता मात्र कव्हर पॉइंट मध्ये फटक्याला सजवलाय. चेंडू थांबणार नाही. हा येतोय राहुल हिरवेच्या बॅट मधून दुसरा वार, दुसरा चौकार.
चेंडू चांगला आहे, खोलवर टाकलेला चेंडू या ठिकाणी कुठेतरी लाईन समजली नाही. आता कुठेतरी कमबॅक करतोय शुभम गोलंदाज. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर झेल मात्र उडाला होता, लेग स्लिप मध्ये मात्र झेल टिपता आला नाही. त्यानंतर पुरेपूर फायदा उचलला. 2 चेंडूवर लगातार 2 फटके पाहिले आपण. राहुल हिरवेच्या माध्यमातून 2 चौकार पाहिले. त्यानंतर कुठेतरी चौथा चेंडू मात्र कुठे कमालीचा फेकला शुभम या गोलंदाजाने. पुन्हा एकदा या ठिकाणी गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, अतिरिक्त उसरी मिळाली. भन्नाट वेग होता चेंडूला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. बघता बघता धावफलक एक ठिकाणी जाऊन पोहोचलाय. बिनबाद 8 धावा. आता मात्र या ठिकाणी चांगला समाचार घेतलाय. गॅप आहे मोठा, धावाना नाही तोटा. हा येतोय राहुल हिरवे याच्या बॅट मधून या ओव्हर्स मधला तिसरा मोठा फटका, चौकार. या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवरफुल बॅटिंग केली, दमदार बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार पाहिले. निश्चितच धावफलक 12 आकड्यावर नेऊन ठेवले. स्वतःच्या वैयक्तिक 12 धावा या ठिकाणी पाहतोय आपण राहुल हिरवेच्या. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 18 चेंडू 17 धावांची गरज असेल. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यात पाहिला होता 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना सामना मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये येऊन ठेपला होता. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती आणि या ठिकाणी निश्चितच 2 धावा या ठिकाणी प्लस केल्या जातील पेनल्टीच्या. 2 धावा, 14 धावा या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 12 धावा जोडल्या होत्या, प्लस पेनल्टीच्या 2 या ठिकाणी धावा जोडल्या जातील आणि अशा प्रकारे टोटल धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय बिनबाद 14 धावा. मयूरला पाहतोय. आता मात्र काय चेंडू होता, परंतु या ठिकाणी चुका पाहतोय आपण. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी न खाता पिता बायच्या स्वरूपात 4 धावा या ठिकाणी जोडल्या जातील बदलापूर मोपाड्याच्या संघात. मी म्हणेन या ठिकाणी कुठेतरी सामना सोडून दिलाय की काय असं वाटतंय, कारण मैदानाच्या आतमध्ये स्थिती तशीच पाहतोय आपण. पूर्णपणे सुताल अवस्थेत आपण खेळाडूंना पाहतोय. जवळजवळ विचार केला तर धावसंख्या अतिशय कमी आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी संघर्ष करावा लागेल, झगडावं लागेल आपल्या संघासाठी. ते चित्र मात्र पाहायला मिळत नाही. आता मात्र फटका चांगला आहे विकी भवरचा. 1 धाव तर पूर्ण. आता मात्र चुका नसतील, 1च धाव या ठिकाणी जोडली जाईल. बघता बघता धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप मी म्हणेन या ठिकाणी बनवली गेले पहिल्या विकेटसाठी. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्याची संधी गमावली, त्याचाच फायदा या ठिकाणी उचलत असताना या ठिकाणी आता मात्र चांगला भन्नाट फटका पाहतोय आपण स्क्वेअर लेग मध्ये. या ठिकाणी येतोय राहुलच्या बॅट मधला 4था मोठा फटका. पंच काय 1 बाउंड सीमा पार, चौकार. निश्चितच मी म्हणेन या ठिकाणी या मॅच मधला या ओव्हर्स मधला त्याचा पहिला फटका आणि या मॅच मधला 4था चौकार पाहतोय आपण राहुल हिरवेच्या बॅट मधून. विचार केला तर अद्यापर्यंत 7 चेंडू आणि 16 धावांची या ठिकाणी खेळी करतोय. तर या ठिकाणी बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलाची या ठिकाणी मात्र मागणी आली तर निश्चितच या ठिकाणी बॉल पुरवायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल. सामना मात्र आता पूर्णपणे आस्ते आस्ते आपल्या बाजूने झुकवण्याचं काम मात्र या सलामीच्या जोडीकडून पाहतोय आपण. राहुल असेल, विकी असेल. विकीचा विचार केला तर 2 चेंडू अद्यापर्यंत खेळून काढलेत आणि फक्त 1 धाव. चांगली अशी मी म्हणेन या ठिकाणी पार्टनरशिप पाहतोय. आता मात्र बॅटची कडा, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल आणि गोल्डन विकेट या ठिकाणी प्राप्त केले गेले मोपाडा संघाचा. राहुल हिरवे बॅक टू पवेलियन. आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी राहुल हिरवेचा विचार केला तर चांगलं असं योगदान आपल्या संघासाठी दिलं. 8 चेंडूमध्ये 16 धावा तर या ठिकाणी बनवल्यात. सामना मात्र आपल्या संघासाठी खुला करून दिलाय. त्याचा कुठेतरी आता या वैभवला फायदा उचलावा लागेल. सामना आपल्या खिशामध्ये टाकण्याचं काम मात्र करावं लागेल. धावसंख्या अतिशय कमी असल्या कारणाने 29 धावाचं असं माफक टार्गेट होतं सहसोपं. ते मात्र आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 12 धावा कुठून काढल्या होत्या, प्लस पेनल्टीच्या 2 अशा मिळून टोटल या ठिकाणी 14 धावा जोडल्या होत्या. जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ अद्यापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. एक नशिबाचा चौकार पहिल्या चेंडूवर बायच्या स्वरूपात 4 धावा प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर सिंगल धाव, परत चौकार, 4थ्या चेंडूवर विकेट, अशा प्रकारे 9 धावा.
वैभवला पतो आल्या आल्या चांगला बॅटच्या रडार मध्ये चेंडू, परंतु या ठिकाणी फटक्यामध्ये मात्र ताकद कमी होती. दुसरा दा बदलापूर मोपाडा टीमला. वैभव बॅक टू पवलेन. या ठिकाणी समीकरण अगदी असं सोपं आहे. 13 चेंडू मध्ये 6 धावांची अजूनही गरज असेल. सोपं असं, कारण जर सांगायचं झालं तर चेंडू जास्त आहेत आणि धावा मात्र कमी बनवायचे आहेत. वैभवला मात्र फारशी काही चमक दाखवता आली नाही मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच लॉलीपॉप चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. फटका तर मी म्हणेन चांगला मारला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती, थोडीशी ताकद कमी पडली. चेंडूने जास्त उंची घेतल्या कारणाने मात्र या ठिकाणी निश्चितच जलबादच्या स्वरूपात मात्र गडी गमावला. बदलापूर मोबाड संघाने 23 आकड्यावर 2 गडी या ठिकाणी निश्चितच गमावलेत. मयूरला पाहतो आपण दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 13 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. आता मात्र काय चेंडू आहे या ठिकाणी निश्चितच निर्धाव चेंडूने वरची सांगता होईल. बघता बघता या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूमध्ये 7 धावा या ठिकाणी विजयासाठी आवश्यक आहेत बदलापूर मोपाडा संघाला. सहज असं सोपं समीकरण. 12 चेंडू 6 धावांची गरज म्हणजे प्रत्येक 2 चेंडू मागे 1 धाव या ठिकाणी कुठून काढावी लागेल. सहज असं सोपं समीकरण आहे. अगदी सोपा सामना या ठिकाणी खुला करून दिलाय. सलामीची जोडी आपण पाहिली होती. राहुलने काय तडकेबाजी फलंदाजी केली होती. त्याच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिले होते. P1च्या पहिल्या षटकामध्ये शुभमचा चांगला समाचार घेतला होता. त्याच्या ओव्हर्समध्ये त्याने जवळजवळ 3 षटकार मारले होते. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार पाहिला होता आपण स्क्वेअर लेगमध्ये 1 बाउन्स. आता मात्र मोठ्या फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. जर विकीचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आपल्या स्टाईलने सामना संपवण्याचा इरादा मात्र त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. त्याच इराद्याने मात्र बॅट फिरवण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता मात्र या ठिकाणी अतिरिक्त उसळी मिळाली गेली. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. 10 चेंडू 6 धावांची गरज या ठिकाणी. मी म्हणेन जर आजच्या दोन्ही सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना मात्र फलंदाजाला मात्र कुठेतरी धावा बनवण्यामध्ये थोडीशी अडसर येतो. थोडासा या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी पहिला सामना जिंकला. आता कुठेतरी निश्चितच या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये मात्र आमच्या पंचांना कळत करण्याची संधी दिली गेली. वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी निश्चितच धाव जोडली जाईल. 10 चेंडू 5 धावांची गरज. पोलटा चेंडू पोलटे चेंडूच्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा. निर्धाव चेंडू धाव नसेल. स्लोअर गतीचा चेंडू होता. लूप व्होल्टस होता, परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी या विकी सारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये मात्र उभं करून ठेवलंय या गोलंदाजाने. आता मात्र फटका चांगला आहे. एकदा पूर्ण गॅप आहे त्या ठिकाणी. दूरवरचा अंतर कापून शतरक्षक आलाय. तोपर्यंत निश्चितच या ठिकाणी 2 धावा तर निश्चितच या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा अजयचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी निश्चितच माघारी परतवलाय विकी याने. 8 चेंडू 3 धावांची गरज. धापलकर विचार केला तर 26 धावा जोडल्या गेल्या. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. कुठं चेंडू. फटका चांगला आहे, परंतु त्यापेक्षा सुद्धा क्षेत्ररक्षण मी म्हणेन कमालीचं केलं गेलं होतं, परंतु चेंडू हातामधून निसटला आणि बघता बघता लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. रसायनी मोपाडा संघाकडून 1 धाव होती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च करून बसलाय. आता मात्र स्कोर लेवल झालाय. उर्वरित समीकरण आता मात्र 1 धाव बनवावी लागेल. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने या ठिकाणी मात्र 7 चेंडू 1 धावेची गरज असेल बदलापूर मोपाडा संघाला. आणि आता मात्र या फटक्याने विजय संपादन केलाय आणि हा येतोय विजयाचा चौकार. रसायनी मोपाडा संघ या ठिकाणी परास्त होतोय आणि बदलापूर मोपाडा संघ विजय होते. दोन्ही संघांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन. वेल प्लेड बॉईज.
या ठिकाणी सामना पाहिला आपण रसायनी मोपाडा विपक्ष बदलापूर मोपाडा यांच्यामध्ये असं 29 धावांचं मापक असं आव्हान होतं, ते मात्र सहजरित्या पाठलाग केला. त्या आव्हानाचं धावसंख्येला सहजरित्या बदलापूर मोपाडा संघाने पाठलाग केला. गोलंदाजी करत असताना मात्र भल्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजी बळावर नाचवलं होता. 3 विकेट मात्र प्राप्त केल्या होत्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजय